एबीपी माझाचे वरिष्ठ पत्रकार विजय साळवी यांना राजरत्न पुरस्कारानं आज नागपूरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलंय। माझा या चॅनलला आपली सुरुवात केली आणि तेव्हापासून तर आजपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र आपले एक यशस्वी क्रीडा पत्रकार म्हणून आपलं कार्य बघत आहे। क्रीडा पत्रकारितेतील उल्लेखनीय योगदानाबद्दल आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमातल्या कार्याबद्दल त्यांना राजरत्न पुरस्कार दिला गेला। नागपूरमध्ये श्रीमंत राजे रघुजी महाराज भोसले स्मृती प्रतिष्ठानच्या वतीनं दिला जाणाऱ्या राजरत्न पुरस्कार 2026चा वितरण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। विजय साळवी यांच्यासह विविध क्षेत्रातल्या काम करणाऱ्या मान्यवरांना या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं। अनेक पुरस्कारांनी मार्च 2007 ला आपण एबीपी माझा या चॅनलला आपली सुरुवात केली आणि तेव्हापासून तर आजपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र आपले एक यशस्वी क्रीडा पत्रकार म्हणून आपलं कार्य बघत आहे। 2012 ला एबीपी माझा आणि एबीपी न्यूज चॅनलसाठी आपण लंडन ऑलिम्पिकचं कव्हरेज केलं। 2011 ला आपण क्रिकेट वर्ल्ड कपचं कव्हरेज केलं। 2010 ला भारतीय क्रिकेट टीमचं श्रीलंका आणि झिम्बाब्वे दौऱ्याचं कव्हरेज असे अनेक आणि विजय साळवींचं क्रीडा पत्रकारितेतील योगदान मोठं आहे आणि अर्थातच जेव्हा क्रीडा पत्रकार म्हणून ते या मंचावरती बोलायला उभे राहिले तेव्हा त्यांनी एक मोठी मागणी केली, ज्याला खरं तर मुख्यमंत्र्यांनी सुद्धा साथ दिली। आपण श्रुतीला विचारूयात की स्टेजवरती नेमकं काय झालं। विजय साळवी आपले जे प्रतिनिधी आहेत त्यांनी मागणी केली की मुंबईतले जे खेळाडू आहेत, मुंबईमध्ये सध्या सिमेंट काँक्रिटीकरण आणि बांधकाम खूप मोठ्या प्रमाणात चालू आहे, त्यामुळे इथल्या खेळाडूंसाठी मैदान असावं अशी मागणी विजय सरांनी केली आणि त्याच्यावरती मुख्यमंत्र्यांनी तिथेच उत्तर दिलं की जी अपेक्षा विजय सरांनी व्यक्त केली ती नक्कीच पूर्ण करू असं आश्वासन फडणवीसांनी दिलेलं आहे। थँक्यू श्रुती।